हाय हॅलो नमस्कार मंडळी, मॅनिफेस्ट विथ दीपालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर ना आज आपण बघणार आहोत की आपण आपलं घर कसं स्वच्छ ठेवू शकतो. ते घर छोटं असो किंवा मोठं असो, जर आपण ह्या टिप्स फॉलो केल्या ना, तर आपण आपलं नक्कीच घर चांगलं ठेवू शकतो. तर माझं आहे ना, मी बाजारामध्ये गेले होते, संध्याकाळीच गेले होते, कारण बाजार हा जवळच आहे माझ्या घरापासून. तर बाजरी घेतली मी आणि त्याच्यानंतर मला करायचं होते खारोड्या. तर हा ब्लॉग आहे 2 दिवसाचा. तर चला मग आपण पहिले आपल्या ब्लॉगकडे वळूया. तर ना मी गावाला गेले होते लग्नाला आणि गावाच्याकडून आल्यानंतर ऐकली माझं 3ऱ्या मजल्यावरचं घर आहे ना, स्वच्छ करायचं होतं मला, पण ते राहूनच गेलं माझं. त्याच्यामुळे मी आज 3रा मजला काढलेला आहे स्वच्छ क्लीन करण्यासाठी. तर मी माझं घर कसं क्लीन करते हे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर चला मग. हे बघा, घर आणि संसार सांभाळताना रोजच्या धावपळामध्ये पूर्ण घर स्वच्छ आणि आवरलेलं ठीक ठेवणं हे एक मोठं आव्हान असतं. पण जर आपण स्मार्ट प्लॅनिंग आणि सोप्या काही टिप्स फॉलो केल्या ना, तर कमीत कमी वेळामध्ये आपलं घर हे एकदम चकचक आणि ऑर्गनाईज दिसते. तर आपल्या गृहिणींसाठी सकाळचा वेळ किंवा आपलं जे रुटीन असतं दुपारचं किंवा संध्याकाळचं, ते आपण कसं मॅनेजमेंट करायला पाहिजेत, तर ते आपण बघू. घर कितीही स्वच्छ असलं तरी पण वस्तूंनी भरलेलं असेल ना, तर ते घर अस्ताव्यस्त दिसतंच. त्यामुळे नको असलेल्या वस्तू ह्या बाहेर काढायला पाहिजेत. आपलं जे वरचं घर असते ना, म्हणजे तिथं आहे ना, जास्तीत जास्त वारा जास्त असतो, म्हणजे हवा जास्त असते. त्याच्यामुळे इथे धूळ आहे ना लवकर साठते. म्हणून मी नेहमी आधी सुका झाडू मारून घेते आणि मगच ओला पोचा करत असते. पण मी काय केलेलं आहे माहिती आहे का, पहिले घरातलं पूर्ण जाडं काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर घर पूर्ण झाडून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी घरामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि स्वच्छ निर्मात्या पाण्याने धुवून काढलेलं आहे. बघा, फरशी आपली एकदम सुंदर दिसण्यासाठी, म्हणजे एकदम आणि जंतुमुक्त होण्यासाठी आपण पाण्यामध्ये काय टाकायला पाहिजे, तर फिनाईल किंवा कडुलिंबाची पाणी, आपल्याला ते माहितीच आहे म्हणायचं, किंवा आपलं मीठ, ते बी टाकलंच चालते. तर रुटीन हे सकाळचं असो किंवा दुपारचं असतो, पण जेव्हा आपण सकाळी उठतो ना, तर उठल्या पहिले फ्रेश व्हायचं आणि त्याच्यानंतर लगेच जे अंथरूण पांघरूण असेल ना, त्याची व्यवस्थित घड्या घालून ठेवायला पाहिजेत. बेड आवरलेला असला की खोली आधीच 50% ही स्वच्छ दिसत असते. तर कसं आहे माहिती आहे का, आपण जे स्वयंपाकघरामध्ये आपलं जेव्हा चहा उकळत असते आणि किंवा भाजी शिजेपर्यंत आपण आजूबाजूला पडलेले भांडी किंवा ओटा हे लगेच पुसून घ्यायचं असते. यामुळे नंतर पसारा जास्त साठत नाही. सकाळच्या गडबडीमध्ये आपण कचरा आहे ना लगेच डस्टबिनवर टाकून देत असतो, पण ना टाकायलाच पाहिजे, कारण ओट्यावर आपण असं ठेवून दिला ना, तर तो ओटा पुन्हा परत खूप खराब दिसू शकते. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की घरामध्ये कोणतीही नवीन वस्तू आली की जुनी न लागणारी वस्तू घराबाहेर काढून टाकायला पाहिजेत, कारण नाही तर कोणाला दान करून टाकायला पाहिजेत. कारण न लागणाऱ्या गोष्टी ह्या फेकून द्या. कारण कसं, जुनी वर्तमानपत्र, एक्सपायर झालेली आपली औषधं, न वापरलेले डबे किंवा फाटलेले कपडे घरामध्ये साठवून ठेवू नका. 5 सेकंदाचा विचार करा, कारण एखादी वस्तू हातामध्ये घ्या आणि जर ती गेल्या 6 महिन्यात आपण घरामध्ये वापरलेली नाही नसेल आणि पुढेही लागणार नसेल, तर ती लगेच बाजूला करून टाका. आपलं घर कसं आपण ऑर्गनायझेशन करू शकतो. तर म्हणजे कसं आहे माहिती आहे का, घरात कमी वेळामध्ये घर आवरण्यासाठी प्रत्येक वस्तूला तिची एक निश्चित जागा असायला पाहिजे. कारण तिची जागा जर निश्चित नसती ना, तर खाली काही पसारा, काही वरती काही पसारा, काही दुसऱ्या याच्यावर काही पसारा, तर असा पसारा आपण साठवून ठेवला ना, तर आपली इतकी फलिता होते ना, तर खूपच. कारण एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी जर असल्या ना, तर मग आपल्याला शोधायला पण टाईम लागत नाही आणि आपलं त्याच्यामध्ये वेळ पण जात नाही आणि आपला कंटाळा पण येत नाही. आणि अजून सांगायची गोष्ट म्हणजे की बास्केट आणि ऑर्गनायझेशनचा कसा वापर करायला पाहिजे आपण. हे बघा, लहान सहान वस्तू जसे की रिमोट, चाब्या, मेकअपचे सामान, औषधे ह्या वेगवेगळ्या बास्केट्स किंवा ट्रेमध्ये ठेवू शकता आपण. यामुळे त्या शोधण्यामध्ये वेळ जात नाही. मी ऑनलाईनवरून आहे ना एक सुंदरसं स्टोरेज आणलेलं आहे, मला खूप छान आवडलं ते. तर 600 रुपयाला भेटलं ते मला आणि त्याच्यामध्ये आहे ना मी सगळं जेवढं घरातल्या वस्तू असतात ना पडलेल्या, सगळ्या त्यात ठेवून दिलेल्या आहेत. म्हणजे टेन्शन पण राहत नाही, आपल्याला लगेच वस्तू पण सापडतात आपल्याला. तर कपड्याचं नियोजन कसं करायला पाहिजे आपण ना, वाळलेले कपडे तसे ढीक करून ठेवण्यापेक्षा सुकल्या त्यांच्या घड्या घालून कपाटामध्ये ठेवायला पाहिजेत. आणि व्हर्टिकल स्पेस वापरा. जमिनीवर पसारा कमी करण्यासाठी आहे ना, भिंतीवर शेल्फ किंवा हँगरचा वापर करा. कमी वेळामध्ये घर स्वच्छ करण्याच्या अजून काही टिप्स सांगते मी तुम्हाला. त्या म्हणजे कोणत्या की साफसफाई करताना नेहमी वरून सुरुवात करा. उदाहरणार्थ पंखा, कपाटाचा वरचा भाग, शेल्फ आणि शेवटी झाडू पोछा करा. यामुळे वरची धूळ ही खाली पडली तरी पण नंतर स्वच्छ करता येते.
अजून गोष्ट म्हणजे कोणती की झोन क्लिनिंग कशी करायची आपण एकाच दिवशी पूर्ण घर साफ करायचा कंटाळा येतो, सगळ्यांचंच असते म्हणायचं. त्यामुळे रोज फक्त एकच कोपरा किंवा एकच कपाट स्वच्छ करा. म्हणजे कसं जर आपण एका दिवशी पूर्ण पसरा काढला ना तर मग काही खरं नाही आपलं. कारण एक गृहिणींना सगळं काम करावं लागतं. घरातलं किचनचं म्हणा, लेकरांचं म्हणा, घरातले कामं म्हणा, त्याच्या व्यतिरिक्त अजून काही कामं म्हणा. त्याच्यामुळं आपण या कामाची मॅनेजमेंट करायला पाहिजेत. एकाच दिवशी एक घर स्वच्छ करायला पाहिजे, एकाच दिवशी एक खोली स्वच्छ करायला पाहिजे. जेवढं आपल्याला होईल तेवढं करायला पाहिजेत. कारण आपण आपल्याला जर त्रास करून घेतला ना तर आपल्याला त्रास होणारा झाला तो. त्याच्यामुळं तर अजून गोष्ट म्हणजे कोणती झटपट ओटा साफ करणे. म्हणजे कसं आपला ओटा कसा स्वच्छ करायचा, आपण गॅस ओटा रात्री झोपण्यापूर्वी किचन ओटा हा पूर्ण साफ करून आणि भांडी घासून झोपा. सकाळी उठल्यावर स्वच्छ किचन पाहून काम करायला एक वेगळाच उत्साह येतो. ही गोष्ट खरी आहे मंडळी. कारण की स्वच्छ किचन म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी. स्वच्छ किचनच्यामुळं आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढत असते आणि त्याच्यामुळे आपलाही आपली बी जी फ्रिक्वेन्सी असते ना तर ती बी हाय होत असते. त्याच्यामुळे किचन हे रोज नेहमी संध्याकाळच्या टायमाला भांडे गिडे घासून एकदम क्लीनच ठेवायला पाहिजे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन याचा एक साधा नियम आहे मंडळी. तो म्हणजे कोणता माहिती आहे का, की आपल्या आजूबाजूला जशी ऊर्जा असते ना तसंच आपलं मन बनत जातं. जेव्हा आपण आपल्या हातांनी घरातील धूळ जळमट पसारा साफ करतो ना तेव्हा नकळत आपण आपल्या मनातील नकारात्मक विचार, चिंता, थकवासुद्धा घरातून बाहेर काढत असतो. हे घर फक्त विटा मातीचं बनलेलं नाही आहे. घराचा प्रत्येक कोपरा हा आपल्या कुटुंबाच्या आरोग्याशी आणि आनंदाशी जोडलेला आहे. जेव्हा एक गृहिणी स्वतः कष्ट करून घर स्वच्छ ठेवते ना तेव्हा ती केवळ घर साफ करत नाही तर ती तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक सुरक्षित आणि सकारात्मक कवच तयार करत असते. बघा, घरातले काम करताना आपल्याला थकवा तर येतोच, पण या थकव्यामध्ये एक वेगळा स्वाभिमान आहे, एक वेगळाच आनंद आहे. स्वच्छ घर केवळ सुंदर दिसत नाही तर ते घरामध्ये येणाऱ्या सुख समृद्धीचा आणि चांगल्या विचारांचा रस्ता मोकळा करत असतो. म्हणूनच कधीही स्वतःला कमी समजू नका. तर आपण जे काम करतो ना माझ्या मैत्रिणी, आपण गृहिणी, तर हे जगातील सर्वात महत्त्वाचं काम आहे. कारण एका घराला घरपण देण्याचं काम आहे. हे बघा मंडळी, घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी टिकवायची असेल ना तर फक्त मोठी सजावट नाही तर रोजची स्वच्छता आणि पॉझिटिव्ह वातावरण खूप महत्त्वाचे आहे. तर मी तुम्हाला सांगते घर क्लीन ठेवण्यासाठी काही सोप्या सवयी सांगते मी. हे बघा, सकाळी उठल्या पहिले खिडकीचे दरवाजे उघडा. आणि कारण ती पॉझिटिव्हिटी एनर्जी सकाळची जी हवा असते ना ती घरामध्ये पहिले यायला पाहिजे. कारण त्या हवेमध्ये एक पॉझिटिव्ह व्हाईब्स असते, एक पॉझिटिव्ह एनर्जी असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की सूर्यप्रकाश घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आणत असतो. दुसरे टिप्स म्हणजे की रोज झाडू पोछा करा. विशेषतः घराचा इंटरनेस आणि किचन स्वच्छ ठेवा. कारण की हेच आपला घराचा एक मुख्य पैलू आहे किचन. ते स्वच्छ असलं कारण तिथूनच आपली लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते. तिसरी टिप्स अशी आहे की न वापरणाऱ्या वस्तू काढून टाका. मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये तेच सांगते की आपल्या घरामध्ये आपल्याला ज्या वस्तू खूप कामाच्या असतील त्याच ठेवायच्या. ज्या वस्तू काही कामाच्या नसतील, जुने तुटलेले सामान, खराब कपडे, रिकामे डबे, यामुळे घर आपलं कसं वाटते एकदम अस्ताव्यस्त वाटत असते. आपण आपलं किचन कसं ठेवायचं असते हे बघा, रात्रीची भांडी रात्री धुवून काढायला पाहिजे. स्वच्छ किचनला लक्ष्मीचे स्थान मानले जाते. कारण तिथं आपली एक गृहलक्ष्मी असते, अन्नपूर्णा मातेचा वास असतो त्या किचनमध्ये. त्याच्यामुळं किचन हे नेहमी स्वच्छच असायला पाहिजेत. देवघर स्वच्छ ठेवायला पाहिजे. रोज दिवा लावा, अगरबत्ती लावा, शांत वातावरण ठेवा. आपण भगवंताला मानतो ना तिथं आपण त्यांची मूर्ती ठेवून तिथं रोज दिवाबत्ती करा. घरामध्ये धूपदीप जाळा. त्यामुळे आपल्या घरामधलं वातावरण आहे ना एक शुद्ध होतं, सकारात्मक होतं. घरामध्ये पॉझिटिव्ह व्हाईब्स येते. तर अजून एक टिप्स सांगते, बेड आणि उशा ह्या नीट करा. सकाळी उठल्यावर बेड व्यवस्थित केल्याने मनही शांत राहतं. आणि बाथरूम क्लीन ठेवा. बाथरूममधील दुर्गंधी आणि घाण निगेटिव्ह फिलिंग वाढू शकते. हे बघा मंडळी, तुम्ही घर कितीही स्वच्छ ठेवा, जर तुमचं बाथरूम हे एकदम म्हणजे खूप खराब असं झालेलं असेल ना अस्तव्यस्त, त्यातून खूप मोठी निगेटिव्हिटी सगळ्या घरामध्ये पसरत असते. तुम्ही घर कितीही स्वच्छ ठेवा, पण बाथरूम जर अस्वच्छ असेल ना तर ती निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटीला पूर्ण फेल करून टाकत असते. त्याच्यामुळं आपलं बाथरूम हे स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचं असते. घरामध्ये हलका सुगंध ठेवा. हे बघा, आपण जास्तीत जास्त कापूर किंवा ती लोबान धूप भेटते ना ती आपण जास्तीत जास्त घरामध्ये अशी लावली ना तर त्याच्या सुगंधीमध्ये एक वेगळीच एनर्जी असते आणि खूप छान वाटते. आणि अजून सांगते, वेगवेगळ्या सुगंधीचे स्प्रे भेटतात
जो आपल्याला खूप आवडतो ना, म्हणजे त्यांना खूप घरामध्ये छान वाटतं आणि तोच स्प्रे आपण घरामध्ये मारायचा असतो. त्याने बी घरामध्ये छान वाटतं, पॉझिटिव्हिटी येत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की भांडणे आणि ओरडणे हे कमी ठेवा, कारण घरातील शब्द आणि वातावरणाचाही एनर्जीवर खूप परिणाम होत असतो. आठवड्यामधून 1 दिवस तरी डीप क्लिनिंग करा. फॅन, खिडक्या, कपाट, किचन रॅक्स क्लीन करा. तर मंडळी, चला आपल्या ब्लॉगकडे वळूया. तर इथे आहे ना मी खारुड्या करण्यासाठी पातेलं भरून 4 किलोच्या खारुड्या केलेल्या आहेत. तर इथे माझ्या शेजारच्या काकू आहेत ना, त्या मला करू लागायला आलेल्या आहेत. तर इथे मी छानपैकी ते मस्त एकदम छान घोटून घेतलेलं आहे त्याला. आणि हे जी प्रोसेस आहे ना, ही सकाळीच पाहिजे होती, पण ना काही गोष्टींच्यामुळं म्हणजे माझं थोडंसं वेळेमध्ये थोडा बदल झाला. त्याच्यामुळे हे आम्ही 10 म्हणजे किती 11 वाजता टाकायला सुरुवात केलेली आहे. तर बघू आता काय होते. तर नाही वाढतात तर खरीच म्हणायचं, कारण ऊन खूप पडत आहे. चला व्हिडिओचा एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर खूप खूप थँक्यू. आणि माझ्या कालच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण पाहत जा. तर चला मग व्हिडिओचा एंड करते. भेटूया आपण दुसऱ्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, आपलं घर क्लीन ठेवा, लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन हे शिका, ते कसं आहे त्याचा अभ्यास करा आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करा. कारण मॅनिफेस्टेशनच्यामुळं खूप साऱ्या गोष्टी ह्या आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. मी तुम्हाला सांगणारच आहे मंडळी ते पण. तर चला व्हिडिओचा एंड करते. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओवर. तोपर्यंत बाय.